सिद्धिविनायक श्री गजानना। आम्ही ऊसतोडी कामगार, गावोगावी पोटासाठी शेतावर आमचा तांडा. याही वर्षी आम्ही याच गावात ऊसतोडीसाठी आलो होतो. आणि चला र हे बायानो, चला आटपा लवकर, कामाला लागा. नुसता टाइमपास. देशमुख साहेब यायची येळ झाली या. चला रे, उद्यापासून आपल्याला हे रान मोकळं करायचं आहे. होय, नाहीतर काय, आपण इथं काम करून करून दमलो या. आणि या बायकासनी नुसतं नुसतं काय रे नुसतं? अरे माणसासारखं माणूस आणि काय दमताय? करा की पटापटा काम. माणसं काय म्हणलीस? माणसं? होय, माणसं आहेत ना माणसं, मग करा की काम. नाहीतरी आम्हा बायसनी लई काम असतं. गुन्ही भांडी असते, साफसफाई असते आणि लेकर बाकरी असते. लेकरं बाकर तुला हाय का? का मला नव्हतं का पोरग? आता नाहीये म्हणून काय झालं? माझं पहिलं पोरग तुमच्यात पुढे गेलं. काय काय म्हणलीस? माझ्या हो, खरं तेच बोलते मी. काय बी बोलतीस आणि कवा बी डोळ्यानं पाणी काढतीस. हो, खरं तेच बोलते मी. माझं पहिलं पोरग तुमच्याच पुढे गेलं. माहित नाही का हो तुम्हाला? आणि मी काय केलं? वा काय केलं सांग ना. होय, मी हरवलं होय पोरग? होय. नाही. तुम्ही जत्रेत गेले. आता आता त्या पोरासनी न्यायचं नाही का? मग जत्रेत नेलं. माझ्या पहिल्या पोराला जत्रेत नेलं आणि माघारी खाली हाताने वापस आले. चल चल, रडू नकोस. चल कामाला लाग. चल, आपल्याला लय काम आहेत. पण खा ग, ही समधी पोरं आपलीच आहे ना? हा, आपलीच आहे ना? मग आता त्यासनी बी जीव लाव की. मग हो हो, पण मला असं का वाटते की आपला किसना हेच कुठं तरी आहे. माझ्या आसपासच आहे, पण कुठे आहे ते दिसतच नाही. आपला किसन येईल बघ. किसन? हा, किसन येईल. माझा किसन येईल. अगं म्हणजे कधी येईल? अगं म्हणजे दुसरा किसन येईल ना? हा, येईल ना? मग चल चल कामाला लाग. लई काम करायचे. हा चल चला र कामाला लागा. आम्ही रानाचं धनी, आम्ही रानाचं धनी, गाणं ऊसाचं मनी, गाणं ऊसाचं मनी. चल लागू कामाला. चल. शेतातलं काम चालू आहे अजून नाही, पूर्ण नाही झालं. आज पूर्ण झालं पाहिजे हे काम. काय म्हणावं या मुलाला? जेव्हा बघावं तेव्हा तांड्यावर खेळायचं म्हणतो. काय रे बापू, तुझे मित्र दरवर्षी याच तांड्यावर कसे काय येतात खेळायला? आबासाहेब झाली त्यांच्याशी म्हणून येतोय खेळायला. ते दरवर्षी येतात. त्याला इथं तोपर्यंत खेळू द्या. पप्पू बेटा येतो मी. हा, टाटा टाटा. चला जमा.
हे बघ पप्पू दादा आलास. चल आपण खेळूया. हे घेऊन डोक्यावर ठेव. ए देवके कुठे चाललीस? हे ताई पहिले एवढं करून घे की. आले. पडला तर मी खायला. ए पप्पू दादा ऊस पडला. आता मी खाईल त्याला. ए देवके चल का भूक लागली, हो हो दे भाकर दे. हो हो चल. चला ना जेवण करून घ्या. ए लेकरांनो चला भूक लागली, चला या पटपट. घे रे बाळा घे. तसं नाही देऊ की आई, मी टिफिन आणि डबा सोबत आणलेला आहे, मी छोट्या मालकासने खाऊ घालतो. हो बागेतलं नाजूक फुल आहे ते, आमच्या घरचं कसं चालेल त्याला. तसं नाही देऊ की आई, छोट्या मालकासने जत्रेमध्ये लय मोठा अपघात झाला होता, त्यातून ते फार कष्टाने वाचले. तर मोठ्या मालकांनी त्याच्या खाण्यापिण्याबद्दल डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचं तसं आम्हाला त्याचं पालन करावं लागतं आणि त्याचं लक्ष ठेवावं लागतं. देवके अगं त्यासनी त्यांचं खाऊ दे, तू वाढ पोर असणे. अगं मालक त्यासनी रागवतील, खा पोरस. खरंच पण छोटे मालिक फार गुणाचे. दरवर्षी आम्हाला भेटायला येतात, आमच्यात राहतात, मुलं बाळात खेळतात, फार बडं वाटते. हे मात्र खरंच. तुकाराम भाऊ तुमचा फोन वाचतो का? आलो थोडं लक्ष ठेव. हो अरे पाणी संपलं रे बेटा, थांब मी घेऊन येते जरा. हा? हे पप्पू दादा, काका बघा पप्पू दादाला काय झालं. पप्पूला काय झालं पप्पू? काय झालं म्हणलं? ए, तुकाराम तुकाराम पप्पू काय झालं छोट्या मालकासने काय झालं? कसं करत आहे तू करत आहे? पायाचं तोंडात पण निघत आहे. मोठे मालक हे, छोट्या मालकांना काहीतरी झालंय, तुम्ही लवकर या. पायाला सोळा डोक्याला काय झालं पप्पू? काय झालं पप्पू? पप्पू अरे यारा लवकर लवकर या लवकर या लवकर या. चला, उचला, उचला, चला, उचला. आरामशीर, आरामशीर. चला, चला, चला. दमानं, दमानं, दमानं. दमानं, दमानं, चला. दमानं, चला. डॉक्टर बघा माझ्या नातवाला काय झालंय, केव्हा तो बेशुद्ध झालाय. मी तुम्हाला फोन केला होता ना, त्याला लवकर चेक करा, वाटेल ते करा, पण त्याला वाचवा डॉक्टर. नमस्कार देशमुख साहेब, ओळखलं का? हो नमस्कार. तुमचा फोन आला तसा मी सर्व स्टाफ रेडीच ठेवला होता. थोडा मी बघतो त्याला आणि आपण लवकरात लवकर त्याला बरा करू. प्लीज काही काळजी करू नका. मुकेश, राजेश,
तुकाराम, मी तुम्हाला पप्पू साहेबांकडे लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, मग असं कसं झालं? नाही मग मी पप्पू साहेबांना माझ्या हातून जेवण वाढून दिलं आणि मी थोडासा आरोशाला गेलो. मला ते पप्पू साहेबांनी थोडंसं शिळं खाऊन घेतलं मला. पुरे झाला का? देवकी ताई, तुम्ही तिथे होतात ना, मग तुम्ही का नाही त्याच्याकडे लक्ष दिलं? माफ करा मला, चूक झाली. ते मी पाणी घ्यायला गेले होते, तेवढा ते मी बरीच गप्पा मारला. माफ करा मला, माफ करा. कुठे कुठे माझं बाळ? आबासाहेब 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 कुठे माझं बाळ? आणि आणि काय झालं त्याला? कुठे आहे तो? काही झालं का त्याला? बोला ना आबासाहेब, काय झालं? हो, काळजी करू नका. आपण आपल्या पप्पू साहेबाला थोडा त्रास होत होता, म्हणून त्याला आतमध्ये ऍडमिट केलंय. डॉक्टर तपासत आहे. डॉक्टर लवकरच बाहेर येतील. तो सुरक्षित आहे. आपण बसून घ्यावं. सिस्टर शुगर चेक करा. सिस्टर त्याला फूड पॉइझनिंग झाली आहे. आपण त्याला आय व्ही सिप्लॉक्स आणि मिट्रो लावू आणि एक DNS आय व्ही लावून देऊ. डॉक्टर कसं आहे मला पप्पू? तुमच्या पप्पूची तब्येत आता बरीच सुधारणा आहे. तो आता पूर्ण धोक्याच्या बाहेर आहे. साधारण अर्धा तासाने तो शुद्धीवर येईल. मग तुम्ही सगळं त्याला भेटू शकता. डॉक्टर साहेब, 10 वर्षापूर्वी आपण कुठंतरी भेटलो होतो. कोण वसुधे नव्हतो मी? हो, आपण 10 वर्षापूर्वी भेटलो होतो. होय. काही योगायोग आहे, 10 वर्षांनी आपण परत एकदा भेटत आहोत. सिस्टर, तुम्ही पप्पूच्या तब्येतीकडे लक्ष ठेवा. चला आपण केबिनमध्ये बसू. हे देवी माय, तुझे खूप खूप आभार देवी माय. हे देवी माय, बघ, वाटलंस ना तू मला घेऊन जा, पण आमच्या पप्पूला वाचीव देवी माय. आमच्या पप्पूला वाचीव देवी माय. आमच्या पप्पूला वाचीव. अहो देवकी ताई, हो असं का बोलता? असं अभद्रासारखं नाही बोलायचं. अहो आपल्या पप्पूला काही नाही होणार बघा. मला विश्वास आहे मध्ये आईवर, काही होणार नाही. होईल तर चांगला होईल. या वासुदेवराव, बसा. नको, असू दे. आम्ही देशमुख साहेबांच्या समोर नाही बसू शकत. आम्ही उभंच बरं. हो, बसू द्या. बसा. नाही, असू दे. बसा, हो बसा. लाजू नका. डॉक्टर साहेब, बोल. मला एक विचारायचं होतं. विचारा. माझा मुलगा कुठं आहे हो? डॉक्टर साहेब, हे असं का विचारताय? सांगतो. डॉक्टर साहेबांनी जेव्हा आम्हाला सांगितलं तेव्हा मला काय करावं कळत नव्हतं. 4 वर्षापूर्वी यात्रेत पाळणा तुटून एक अपघात झाला. त्यात माझा आणि देशमुखांचा मुलगा जखमी होऊन दवाखान्यात आले उपचारासाठी. तेव्हा डॉक्टरांनी बऱ्याच वेळानंतर सांगितलं की देशमुखांचा मुलगा जिवंत नाही आणि माझा मुलगा पण जिवंत होता, पण त्याला काही अवयव मिळाले नाही, तर तोही 24 तासानंतर जिवंत राहू शकत नाही. पण त्यासाठी खूप पैक लागणार होतं आणि माझ्याकडे ते पैक नव्हतं. तेव्हा डॉक्टरांनी मला सल्ला दिला की देशमुखांचे मयत मुलाचे अवयव तुमच्या मुलाला लावू शकतात, पण तो मुलगा देशमुखांकडे राहील, कारण त्यांचाही तो शेवटचा एक वारस म्हणून. मी विचार केला, माझं पोरगं मरण्यापूर्वीच कोणाच्या तरी घरी राहील आणि जिवंत तर राहील. फक्त आता प्रश्न पडलाय की देवकीला कसं सांगू. डॉक्टर साहेब, मी माझ्या केसरला नाही, म्हणजे छोट्या मालकाला भेटू शकतो ना? हा,
वसुदेवराव, तुम्ही इतके दिवस थांबला तसं अजून थोडं थांबा. डॉक्टर साहेब कसं थांबू सांगा ना, कसं थांबू? बापाचं काळीज आहे, त्याला मी कसं आवरू? कसं आवरू? ठीक आहे डॉक्टर साहेब, पण पण मी त्याला कधी भेटू शकतो? सांगा ना, कधी भेटू शकतो? सांगा ना मोठे बालक, काहीतरी सांगा, मी कसं भेटू शकतो त्याला? वासुदेवराव, एक लक्षात घ्या, तो देशमुख आहे तोपर्यंत त्याचा मान आहे, त्याची संपत्ती आहे, त्याचं ऐश्वर्य आहे. तो देशमुख आहे आणि त्याला फार मोठी सामाजिक जबाबदारी पार पाडायची आहे आणि तो देशमुख राहील तरच ही जबाबदारी पार पाडू शकतो. आता झालं गेलं ते विसरून जा आणि तो देशमुख आहे असं समजा. मला मान्य आहे, हे मला मान्य आहे. शेवटी शेवटी छोटं मालक जवळ जवळ यायचं ना तांड्यावर आणि आमच्या तांड्यावरच्या मुलासोबत खेळायचं. आणि देवकीचा तर लय लाडका होता तो, सगळ्यांसोबत लय खेळायचा. आम्ही त्याला नाही विसरू शकत. बरोबर आहे तुमचं वासुदेवराव, पण मी कधी त्याला नाही म्हटलं का तांड्यावर खेळू नको. मी त्याला स्वतः तांड्यावर खेळायला घेऊन येतो. बरोबर आहे. होय त्याचं हृदय जरी आमच्या कृष्णाचं असलं तरी मन तुमच्यात आहे त्याचं. होय होय. त्याचा चेहरा जरी आमचा असला ना तरी प्रेम मात्र तुमच्यावरच आहे वासुदेवराव, एवढं लक्षात ठेवा. हा, आणि तो समाजाच्या भल्यासाठी तो देशमुख असणं फार आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. मला नाही वाटत तो तुम्हाला विसरेल. मालक तुम्ही लई मोठ्या मनाचे आहात. मला खरंच तुम्ही देव माणूस आहात मालक. माझ्यासारखे भिकाड्याच्या पोराला तुम्ही देशमुखाचा वारस बनवलं. खरंच तुम्ही देव माणूस आहात मालक, मानलं तुम्हाला. वासुदेवराव, ही तर साधी माणुसकी आहे, त्यात माझा पण स्वार्थ आहे. माझ्या सुनबाई यशोदाचा जीव आहे त्याच्यामध्ये, म्हणूनच तो देशमुख राहणं आवश्यक आहे. तुम्ही फार समजूतपणे वागत आहे. खरं तर मला तुमच्या दोघांच्या प्रतिक्रियेची खूप भीती होती, पण आता तुमच्या बोलण्याच्या चर्चेतून मला अपराधमुक्त झाल्यासारखं वाटत आहे. या या सर, कृष्णा शुद्धीवर आलाय. तुम्ही जा पुढे, त्याची काळजी घ्या, आम्ही तोपर्यंत आलोच. चला आता आपण बघू. शुद्धीवर आलाय. नाही व्हायचं नाही. चल 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 चल. आजोबा, देवकी मावशी दे. अरे वासुदेवराव तो माझ्या मागे आले होते, गेले कुठे? पैसा आणि गरिबी यात आजवर पैसाच जिंकत आला. नशिबावर विश्वास होता आणि आहे, म्हणून उद्याच्या आशेवर आम्ही जगण्याचा निर्णय घेतला. नशीब पुन्हा आमच्या वाटेवर येईल का